जय भोलेनाथ मित्रांनो, हे बघा आज आपल्याला मंदिर भेटलंय छोटंसं. इथं बिस्तर लागलाय भावांना. आपला माता पार्वती आणि महादेवाचं मंदिर आहे भावांनो. छोटंसं मंदिर आहे. आतमध्ये बसल्यात माता पार्वती आणि महादेव. तर आतमध्ये मी गेलो नाही, झोपलो नाही, कारण की आतमध्ये गरमी खूप होत आहे भावांनो. आणि बाहेर खूप चांगली एकदम थंडी हवा चलते. तर आज रात्रीचं झोप मस्त येणार, एक नंबर झोप होणार भावांनो आज. आणि हे बघा भावांनो, हा हायवे रोड. ह्या रोडने आलोय, इकडे जायचं आपल्याला. आणि भावांनो आता रात्रीचे 10 वाजले. सकाळपासून चलो थकलोय खूप जास्त. आणि चांगलं जागा भेटली आज झोपायला मला. इथं बिस्तर लागले. आज रात्रीची झोप खूप चांगली येणार भावांनो, कारण की थंडी हवा चलते, लय भारी हवा चलते भावांनो. आणि इथं बाजूला हॉटेल आहे. ह्या हॉटेलवाल्याला विचारलं भावांनो मी, की मला सकाळी आंघोळ करायला पाणी देसान का. ते बोलले भावा बाहेर नळ लागेल आहे, तू सकाळी 4:30 वाजता उठ, 5 वाजता उठ, जावा उठायचं तुला उठ आणि आंघोळ निवांतपणे कर, तुला कोणी काय बोलणार नाही. तर सकाळी उठूया, साईडला हॉटेल आहे, मल्हार नाव आहे हॉटेलचं. तर सकाळी उठून तिथे आंघोळ करूया भावांनो, निघूया पुढच्या रस्त्याने. आणि मित्रांनो इथून आपल्याला जायचं अहिल्यानगरच्या इकडे. अहिल्यानगर आहे भावांनो, 175 किलोमीटर आहे. 75 किलोमीटर अहिल्यानगर आहे भावांनो. तिथून आपल्याला कटायचं आहे, आपल्याला संभाजीनगरच्या इकडे जायचं आहे. कारण की तिथं आपलं 6वं ज्योतिर्लिंग आहे घृष्णेश्वर. तिथं आपण पोचूया 5 ते 6 दिवसात. आणि हा हायवे रोड भावांनो, आजूबाजूला जंगलच जंगल आहे. तर विषय नाही, आजची रात्री इथं काढूया आणि सकाळी निघूया इथून. आणि मित्रांनो तुमच्या भावाच्या यात्रेला तुम्ही सपोर्ट नक्की करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहूया. हर हर महादेव, जय श्री महाकाल, नमः पार्वती पते, हर हर महादेव.